मित्रांनो नमस्कार, आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आरोग्य विभाग गट क आणि गट ड याची जी फर्स्ट ॲन्सर की आहे ती तुमची रिलीज करण्यात आलेली आहे। जर तुम्ही अजूनपर्यंत ॲन्सर की बघितली नसेल तर तुम्ही तुमचे लॉग इन आय डी आणि पासवर्ड जे आहे ते यूज करून ते डाउनलोड करून घ्या तुमच्या कॅन्डिडेट रिस्पॉन्सवरून। त्याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे। लिंक जी आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची, त्यावर जाऊन तुम्ही तुमची ॲन्सर की चेक करू शकता। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की एक्सपेक्टेड कट ऑफ जी आहे ती तुमची काय असणार आहे आणि सेफ स्कोअर जो आहे तो काय असणार आहे तुमच्या ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या संदर्भात जे काही अपडेट येणार आहे ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती बघावी लागेल। तर मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये गट क च्या जागा होत्या 6,939 आणि 6,039 होत्या मित्रांनो गट क च्या जागा, आणि त्यानंतर गट ड च्या जागा होत्या 4,010। तर टोटल जागा होत्या 10,949 इतक्या। त्यानंतर मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारची पदे यामध्ये भरण्यात आलेली होती। खूप सारी पदे आहे बघा मित्रांनो। ही आहे गट ड ची पदे, यामध्ये येते शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंतसहाय्यक, किरण, परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाइम परिचर, असे असंख्य असे पोस्ट जे आहे ते ग्रुप डी मध्ये येतात। आणि बाकीच्या ज्या सर्व पोस्ट आहे ग्रुप डी आणि ग्रुप सीच्या ते यामध्ये दिलेले आहे। यामध्ये ते गृहस्थपाल, भंडारणी वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक, अशा असंख्य पोस्ट जे आहे ते यामध्ये आलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, खूप साऱ्या पोस्ट यामध्ये आहे। तर एवढ्या साऱ्या पोस्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ कसा सांगावा, तर मित्रांनो ही फार अवघड बाब आहे। एवढ्या साऱ्या पोस्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ आपण सांगू शकत नाही, खूपच अवघड आहे। परंतु एक सेफ स्कोअर, ज्या स्कोअरमध्ये जर तुमचे मार्क्स असेल त्या रेंजमध्ये, तर तुम्ही स्वतःला सेफ आहे असे या ठिकाणी समजू शकता। तो सेफ स्कोअर आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर हा सेफ स्कोअर नेमका किती असणार आहे, तर मित्रांनो बघा या ठिकाणी मित्रांनो पोस्ट जे आहे त्या भरपूर आहे। आणि त्यानंतर मित्रांनो कॅटेगरी वाईज सुद्धा कट ऑफ जो आहे तो व्हेरी होणार आहे। म्हणजे ओपन, SC ST NT OBC EWS अशा कॅटेगरीनुसार सुद्धा कट ऑफ व्हेरी होणार आहे। त्यानंतर मित्रांनो, जे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त हे सगळ्या पोस्ट जे आहे त्यांचा कट ऑफ सुद्धा व्हेरी करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जी मिनिमम कट ऑफची रेंज जी आहे, म्हणजे मिनिमम मार्क्स जर आपण कॅटेगरीसाठी बघितले तर मित्रांनो 140 ते 150 हे मिनिमम मार्क्स म्हणजे कॅटेगरीसाठी। आणि जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, एक सर्व्हिसमॅन वगैरे असतात त्यांच्यासाठी या रेंजमध्ये जर मार्क असेल तर ते सेफ आहे असे म्हणू शकतो। म्हणजे 100% 90% सेफ आहे असे नाही, पण 50% तरी 140 ते 150 या रेंजमध्ये असेल तर त्यांना आपण सेफ म्हणू शकतो। आणि ओपनसाठी जर म्हटलं तर मित्रांनो, ज्यांचे पण 80 क्वेश्चन बरोबर आलेले आहे, 80 म्हणजे त्यांचा स्कोअर 160 ते 170 येत असेल तर ते सेफ आहे असे म्हणू शकतो। कारण की मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप आहे आणि खूप मुलांचा चांगला स्कोअर आला आहे। त्यामुळे ओपनसाठी तर मित्रांनो 170च्या वर मार्क घ्यावेच लागेल, तेव्हाच तिथे काही ना काही चान्सेस त्यांचे बनू शकते। खूपच रेअर कंडिशनमध्ये यापेक्षा थोडीशी कट ऑफ कमी जाऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, तुमचा जर स्कोअर 140 आणि 170 या दरम्यान जर येत असेल तरच तुमचे काही ना काही या ठिकाणी चान्स बनू शकते। या खाली तर मित्रांनो थोडं अवघडच आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुमचा स्कोअर 100च्या खाली येत असेल किंवा 140च्या खाली येत असेल तर तुम्ही होप या ठिकाणी म्हणजे कमीच ठेवा चान्स सिलेक्शन होण्याचे, आणि बाकीच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करा। जर तुम्हाला पोस्टनुसार कट ऑफ जर तुम्हाला पाहिजेच असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केले होते,
आणि तुमचा स्कोअर किती आहे, तर तुम्हाला कमेंटमध्ये त्याचे रिप्लाय जे आहे ते देण्यात येईल, किंवा एक जास्त जर कमेंट आल्या त्या पोस्टसाठी तर त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.